आमच्यात सर्व काही आलबेल आहे, महायुती भक्कम आहे, असे दावे राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री रोज करत असले तरी जमिनीवरची परिस्थिती मात्र काही वेगळीच कथा सांगत आहे. राजकारणात कोणीच कोणाचा कायमचा मित्र नसतो, याचा प्रत्यय सध्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहू लागलेत. मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेला अर्थात एकनाथ शिंदे गटला अंधारात ठेवून भारतीय जनता पक्षाने एक अत्यंत हुशार आणि तितकेच धक्कादायक खेळी खेळली आहे. शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या मतदारसंघांमध्ये सोशल इंजिनिअरिंगच्या नावाखाली भाजपने आपली पाळेमुळे घट्ट रोवायला सुरुवात केली आहे. वरवर पाहता हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील केवळ सत्ता वाटप वाटते, पण प्रत्यक्षात हा शिवसेनेला त्यांच्याच गडात संपवण्याचा भाजपचा मास्टर प्लॅन तर नाही ना, अशी शंका आता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. जाणून घेऊया या संपूर्ण राजकीय घडामोडींचा सविस्तर लेखाजोखा आजच्या या व्हिडिओमध्ये. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर हे भाजपसाठी अत्यंत प्रतिष्ठेचे शहर बनले आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही ही जागा भाजपला मिळावी यासाठी पक्षाने आटोकाट प्रयत्न केले होते. विश्लेषणाने यावर त्यांचे मत स्पष्ट केले आहे. ते म्हणाले की भविष्यात कधीही स्वबळावर लढण्याची वेळ आली तर आपली पूर्ण तयारी असावी, अशी भाजप कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची मानसिकता आहे. राजकारणात आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार सर्वांनाच आहे, पण त्या दिशेने अत्यंत सूक्ष्म नियोजन केवळ भाजप करत आहे. शहरातील मध्य आणि पश्चिम मतदारसंघांमध्ये गरज पडली तर स्वबळावर कसे लढता येईल याची चाचपणी सुरू आहे. राजू शिंदे पश्चिम मतदारसंघ आणि दिनेश परदेशी वैजापूर यांची उदाहरणे ताजी आहेत. भविष्यात विरोधी पक्ष नामशेष करायचा आणि मित्र पक्षांपेक्षा स्वतःची ताकद जास्त वाढवायची हे भाजपचे मुख्य धोरण आहे. यासाठी मैत्रीपूर्ण लढतीचे हत्यार वापरले जाऊ शकते, ज्यामध्ये मित्र पक्षांच्या पाठीत सुरा खुपसला जाण्याची दाट शक्यता आहे. भाजपने शिवसेनेच्या आमदारांना त्यांच्याच मतदारसंघात कसे घेरले आहे हे पाहणे अत्यंत रंजक आहे. चला पाहूया. सर्वप्रथम वैजापूर. आमदारांसमोर समांतर सत्ता केंद्र वैजापूर हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला. येथे शिवसेनेचे रमेश बोरनारे हे विद्यमान आमदार आहेत. एकेवेळी येथे भाजप कमकुवत मानली जात होती, मात्र भाजपने थेट जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदी अविनाश गलांडे यांना बसवले. विशेष म्हणजे गलांडे हे 2019च्या विधानसभा निवडणुकीत आमदारकीचे प्रबळ दावेदार होते. आता त्यांना जिल्ह्याचे मिनी मंत्रालय अर्थातच जिल्हा परिषद चालवण्याची संधी देऊन भाजपने वैजापूरमध्ये शिवसेनेच्या आमदाराला आवाहन देणारे एक समांतर सत्ता केंद्र उभे केले आहे. द्वितीय, मध्य मतदारसंघ. शिवसेनेच्या गडावर भाजपचे महापौर. छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघात शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल हे आमदार आहेत. असे असताना या भागावर वर्चस्व मिळवण्यासाठी भाजपने थेट महानगरपालिकेचे महापौरपद समीर राजूरकर यांना दिले. एवढेच नाही तर स्थायी समितीसारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि आर्थिक नाड्या हातात असलेल्या समितीचे अध्यक्षपद अनिल मकरे या ज्येष्ठ नेत्याला दिले. याच भागातून 3 स्वीकृत नगरसेवक दिले. तसेच ज्योतिबाई जैन यांना महिला व बाल कल्याण उपसभापती आणि रामदास हरिणे यांना शहर सुधार समितीचे सभापती करून भाजपने शिवसेनेच्या आमदाराला अक्षरशः कोंडीत पकडले आहे. तृतीय, पश्चिम मतदारसंघ. ग्रामीण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी रसद येथे शिवसेनेचे बडे नेते संजय शिरसाट आमदार आहेत. मात्र भाजपने येथेही मोठी खेळी खेळली. राजू शिंदे यांना पक्षात घेतले. अपक्ष म्हणून निवडून आलेले सचिन गरड यांना थेट जिल्हा परिषदेचे अर्थ आणि बांधकाम सभापती केले. यामुळे ग्रामीण भागात निधी वाटपाचे मोठे अधिकार भाजपच्या हाती आले. राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवलेल्या मिलिंद दाभाडे यांच्या पत्नी प्रेमलता दाभाडे यांना शालेय समिती सभापती, शोभाताई बुरांडे यांना महिला व बाल कल्याण सभापती, तर जालिंदर शेंडगे यांना गलिच्छ वस्ती सुधार आणि समाज कल्याण सभापती करून भाजपने पश्चिम मतदारसंघात पैशांची आणि पदांची मोठी रसद पुरवली आहे. चौथं, कन्नड आणि सिल्लोड. कन्नडमध्ये शिवसेनेच्या संजना जाधव आमदार आहेत. इथे शिवसेनेच्या भरत राजपूत यांना फोडून भाजपने प्रवेश दिला. सोबतच भाजपचे माजी मंत्री बबनराव लोणीकर यांच्या कन्या मीनाक्षी पवार यांना जिल्हा परिषदेचे महिला व बाल कल्याण सभापतीपद दिले. सर्वात मोठा धक्का बसला तो मंत्री अब्दुल सत्तार यांना. त्यांच्या सिल्लोड सोयगाव मतदारसंघात भाजपने अनिता मोटे यांना शिक्षण व आरोग्य सभापती केले. सोयगाव पंचायत समिती तर भाजपने शिवसेनेला थेट अस्मान दाखवले. 18 पैकी तब्बल 10 जागा जिंकून
भाजपने पंचायत समितीवर झेंडा फडकवला, तर शिवसेनेला स्वतःच्या मंत्र्याच्या मतदारसंघात केवळ 8 जागांवर समाधान मानावे लागले. 5वं, फुलंब्री आणि गंगापूर. जिथे दुसऱ्यांचे आमदार आहेत तिथे आक्रमक झालेल्या भाजपने स्वतःचे आमदार असलेल्या फुलंब्री आणि गंगापूरमध्ये मात्र सेफ खेळ खेळली. फुलंब्रीत जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद देऊन गड राखला, तर गंगापूरमध्ये सत्तेचा समतोल राखण्यासाठी महायुतीचा तिसरा बिडू असलेल्या राष्ट्रवादीला अजित पवार गटाला सभापतीपद देऊन टाकले. सध्याच्या घडीला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेला 1 खासदार, 6 आमदार आणि खुद जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. वर पाहता जिल्ह्यावर शिवसेनेचे वर्चस्व दिसते. मात्र सत्य हे आहे की तळागाळातील राजकारण चालवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या सत्तेतून भाजपने शिवसेनेला पूर्णपणे आऊट केले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातूनच गावागावात विकास कामांना निधी पोहोचतो, सरकारी योजना राबवल्या जातात. आता या सर्व समित्यांच्या चाव्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या हातात आहेत. याचा सरळ अर्थ असा की आमदार जरी शिवसेनेचे असले तरी गावागावात कामे भाजपच्या नावाने होणार आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या गोष्टींचा भाजपला मोठा फायदा होईल आणि शिवसेनेला याचा मोठा फटका बसेल. महायुतीतील हे पद वाटप नसून आगामी निवडणुकीत स्वतःचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी भाजपने रचलेला हा चक्रव्यूह आहे. आगामी काळात जागा वाटपावरून छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप आणि शिवसेनेत जोराची राजकीय रस्सीखेच आणि धुसफूस पाहायला मिळणार हे नक्की. महायुतीत सर्व काही आलबेल आहे. हा दावा किती पोकळ आहे येणारा काळ आणि निवडणुकांचे निकाल स्पष्ट करतील. या सर्व प्रकरणावर तुमचे काय मत? तुम्हाला काय वाटतं? भाजप खरंच शिंदे गटाला संभाजीनगरमध्ये संपवेल का? तुमचे मत मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.